22 वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटानं अक्षरशः सगळीकडं धुमाकूळ घातला होता. तो चित्रपट आहे मर्डर. या मर्डर चित्रपटामध्ये मल्लिका शेरावत आणि इम्रान हाशमी यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्या कामाचं कौतुक होण्याचं सोडून त्या चित्रपटामधले गाणेच मोठ्या प्रमाणात हिट झाले होते, मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले होते. पण मात्र ते जे गाणे होते ते मात्र एकांतात बघायसारखे होते. ह्या चित्रपट फॅमिलीसोबत बघितला जाऊ शकत नव्हता आणि तो काळ 2004चा होता. आता त्या काळामध्ये लोकांच्या हातामध्ये मोबाईल मोठ्या प्रमाणात नव्हते, काही लोकांकडे होते पण मात्र ते छोटे छोटे ब्लॅक अँड व्हाईट नाही तर कलर मोबाईल होते. पण मात्र तरीसुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. काही लोक CD प्लेअर, DVD प्लेअर या कॅसेट आणून घरी सुद्धा पाहत होते. मात्र जेव्हा जेव्हा घरी कोणी नसायचं तेव्हा तेव्हा याच मर्डर चित्रपटातलं भिगे होठ तेरे हे गाणं मात्र नक्की बघितलं जात होतं. मग हा चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा मल्लिका शेरावत यांना विचारण्यात आलं होतं की हा चित्रपट करताना या चित्रपटामधलं भिगे होठ तेरे गाणं हे शूट करत असताना लाज वाटली नाही का, काही अनुभव आला नाही का, त्याच्यावर जे काही मल्लिका शेरावतनं सांगितलं होतं ते मात्र आश्चर्यकारक होतं. नेमकं मल्लिका शेरावत असं का म्हणाली आणि आत्ताच नेमकं का म्हणाली त्या गोष्टीला आता 22 वर्ष झालेले आहेत. पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा नेमकी का होती हेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता मर्डर या चित्रपटाची चर्चा आत्ता का होती, कारण की आत्ता इम्रान हाशमीचा आवारापण 2 हा चित्रपट आलेला आहे. सगळ्या सिनेमागृहामध्ये थिएटरमध्ये आवारापण 2 हा चित्रपट अगदी चांगल्या पद्धतीनं चालू आहे. मग हा चित्रपट चालू असतानाच त्याच्यासोबत मात्र मल्लिका शेरावत नाहीये. पण मात्र जेव्हा मल्लिका शेरावतला तिच्या या चित्रपटाबद्दल आणि जुन्या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा थेट एका पत्रकाराने तिला विचारलं की जेव्हा तुम्ही मर्डर हा चित्रपट केला होता त्या चित्रपटामधले जे काही सीन होते ते सीन देताना तुम्हाला लाज वाटली नाही का. त्याच्यावर मल्लिकाने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कसली आली लाज, ते तर तिचं फॅशन आहे, ते तर तिचं काम आहे आणि ती ज्या हिरोसोबत हे काम करत होती ते म्हणजे इम्रान हाशमी. हा इम्रान हाशमी माणूस तसा स्वभावाने खूप चांगला आहे, समजदार आहे आणि त्याच्यासोबत काम करताना अनकम्फर्टेबल असं काहीही वाटलं नाही. तो समजून घेणारा आहे आणि त्याच्यासोबत काम करताना एकदम चांगलं सुद्धा वाटलं होतं. आणि ते जे भिगे होठ तेरे या गाण्यामधले जे काही सीन आहेत ते करताना तिला एकदम मज्जाच मज्जा मोठ्या प्रमाणात आली होती. लोकांनी नावं ठेवले होते पण मात्र तिला एक वेगळा अनुभव आला होता आणि तिने एक वेगळीच मज्जा घेतली होती असं स्वतः मल्लिकानं कॅमेऱ्यासमोर एका TV चॅनलसोबत बोलताना सांगितलेलं आहे. आता मर्डर हा चित्रपट 2 एप्रिल 2004 मध्ये आलेला होता, मोठ्या प्रमाणात गाजलेला होता आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं काय काय दृश्य दाखवले होते ते मात्र फॅमिलीसह बघितले जाऊ शकत नव्हते. पण मात्र आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक सर्रासपणानं सगळं काही मनमोकळेपणानं बघत आहेत. त्यांना जे नाही ते या मोबाईलच्या माध्यमातून दिसत आहे. तेव्हा तशी परिस्थिती नव्हती, लोकांकडं मोबाईल नव्हते, लोकांना कॅसेट टाकून ते व्हिडिओ बघावं लागत होते. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघितलेले आहेत का आणि भिगे होठ तेरे हे गाणं बघत असताना तुमचा काही वेगळा अनुभव आहे का ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.